ताई, आज काय स्पेशल? आज आज आहे की नाही, आज सईला पनीरचं काहीतरी छान असं खायचं, पनीर टिक्का वगैरे तसं काहीतरी. तर त्याच्यामुळे पनीर फोडायचं चाललं. पनीर फोडायचं नाही, दूध फोडायचं चाललेलं आहे. पनीर करण्यासाठी मी घेतलेलं आहे म्हशीचं दूध. आणि काही नाही, काय करायचं आहे, हे दूध आपल्याला फक्त फाडायचं आहे आणि त्याच्यापासून पनीर करायचं आहे. घरातल्या अशा पद्धतीचे जे छोटे मोठे कामं असतात ना, त्याच्यामध्ये खरं सांगू का, अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर अतिशय उपयोगी ठरते. 600 वॅटची 1.2 लिटरची कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये हे दूध मी ओतून घेते आणि आपल्याला काही नाही, हे पॉवर बटन चालू करायचं आहे. आणि आता दूध असल्यामुळे हे फक्त मोड 1 वरच मी चालू ठेवणार आहे. रेग्युलरपणे ज्या पद्धतीनं आपण हे दूध असं ढवळत राहतो त्या पद्धतीनं मधनं अधनं याला ढवळत राहायचं आहे. या केटलसोबत आपल्याला हे एक बॉयलर मिळालेलं आहे. सोबतच हा प्लॅस्टिक बाउल, याच्यामध्ये तुम्ही इडली ढोकळा अशा पद्धतीचे पदार्थ करू शकता. स्टीलचं रॅक देण्यात आलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं स्टीमर. सोबतच ग्लास लीड आहे, ज्यामुळे याच्या आतला पदार्थ कशा पद्धतीनं शिजला आहे हे आपल्याला समजतं. हा आहे 360 अंश डिटॅचेबल पॉवर बेस. याच्यामुळे आपल्याला काय होतं माहिती आहे का, आपल्या सोयीनुसार ही केटल आपण कशीही फिरवू शकतो. त्यामुळे कुकिंग करणं सोपं जातं. तुम्ही बघू शकता, याचा जो सरफेस आहे तो वाईड आहे, त्यामुळे कुकिंगची प्रोसेस आणखीन जास्त इझी होते. दुधाला उकळी आलेली आहे. आता दूध उकळी आलं की आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलरपणे गॅस ज्या पद्धतीनं बंद करतो त्या पद्धतीनं केटल बंद केलेली आहे. यामध्ये आता आपल्याला विनेगर टाकून घ्यायचं आहे. विनेगर डायरेक्ट आपण टाकत नाही. अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा विनेगर टाकून घेतलं आणि व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे पाणी. आणि आता हे पाणी थोड्या थोड्या प्रमाणात या दुधामध्ये टाकायचं आहे आणि फक्त हलक्या हातानं याला अशा पद्धतीनं आपण ढवळून घेतो आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ही प्रोसेस होते. इथं तुम्ही बघू शकता छान असं पाणी सेपरेट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पनीरचा गोळा काय मोठ्या प्रमाणात आपल्याला पनीर मिळतं आहे. आता यातलं हे जे पाणी आहे ना आणि जे कच्चं पनीर आहे ते आपण सेपरेट करून घेऊयात. स्ट्रेनरमध्ये हे सर्व ओतून घ्यायचं आहे आणि आपण दूध फाडण्यासाठी विनेगरचा वापर केला होता आणि त्याचा जो सगळा वास आहे ना तो निघून जावा यासाठी नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि हे पनीर स्वच्छ धुवून काढायचं आहे. धुवून काढल्यानंतर कपडा अशा पद्धतीनं गोळा करायचा. एक्स्ट्राचं जे काही पाणी आपल्या हातानं निघतंय तेवढा काढण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही अशाच पद्धतीनं जर तुमच्याकडे पनीरचा मोल्ड नसेल ना, तर एक गाठ मारायची, थोडासा त्याला चपटा आकार द्यायचा आणि काहीतरी ओझं ठेवून ते पनीर सेट करण्यासाठी ठेवू शकता. इथे माझ्याकडे पनीरसाठीचं हे मोल्ड आहे, तर मी त्यामध्येच हे ठेवते. थोडंसं पसरवून घेतलं आणि अशा पद्धतीनं आता आपल्याला खूप जास्त नाही बरं का, एक अगदी 40 ते 45 मिनिटांसाठीच हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ जर ठेवलं तर त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि आपलं पनीर खूपच जास्त ड्राय होतं. तर त्यामुळे छान मऊ लुसलुशीत पनीर होण्यासाठी कमीत कमी वेळ म्हणजे 40 ते 45 मिनिट. केटल स्वच्छ करणं खूप इझी आहे. काही नाही, पाणी ओतायचं, नळाखाली धरायचं नाही, ग्लासाने किंवा बॉटलनी पाणी ओतायचं आणि अशा पद्धतीनं ही घासून घ्यायची आणि पाणी ओतून द्यायचं. स्वच्छ पाण्याने केटल विसळायची आणि सुती कपड्यानं पुसून घ्यायची. पुढच्या वापरासाठी तयार होते. आता आज आपण याच्यामध्ये दुधाला उकळी आणलेली आहे, त्यामुळे दुधाचा एक विशिष्ट वास येतो ना, तर तो वास निघून जावा यासाठी काय करायचं, थोडंसं पाणी टाकून घेते आणि त्याला आपल्याला उकळवून घ्यायचं. हा जो बेस आहे तो आपल्याला ओला करायचा नाही आहे. जर घाण झाला असेल तर सुती कपड्यानं तुम्ही पुसून काढू. आता इथे मी एक जुगाड करणार आहे बरं का. या केटलमध्ये साधारण 2 ग्लास मी पाणी ओतून घेते आहे आणि आता पनीरची भाजी मला करायची आहे. टिक्का करायचं होतं पण कॅन्सल केलेलं आहे. म्हटलं चला पटकन भाजी करून टाकूयात. तर त्यासाठी ग्रेव्हीची तयारी म्हणून या स्ट्रेनरमध्ये मी कांदा, टोमॅटो आणि काजू उकडण्यासाठी ठेवणार आहे. विश्वास ठेवा, अशा पद्धतीची भाजीसुद्धा खूप छान लागते. नेहमीच कांदा टोमॅटो भाजूनच घ्यावा असं काही नाही. गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं भाजी नक्की ट्राय करू शकता. तिन्ही पदार्थ उकडण्यासाठी मी ठेवत आहे. साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये व्यवस्थित असं हे सगळं वाफरलं जातं. सोबतच आपली केटलसुद्धा खाली स्वच्छ होणार आहे. कांदा, टोमॅटो, काजू छान मऊसूद असे वाफरले गेलेले आहेत. याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते आणि एवढ्या वेळेमध्ये इथे आपलं पनीरसुद्धा छान अशा पद्धतीनं सेट झालेलं आहे. कसं आहे ना, बाहेरचं विकतचं पनीर खाण्यापेक्षा मला असं वाटतं, बघायला गेलं तर किती वेळ लागला आणि एवढ्या वेळेमध्ये आपली इतरसुद्धा कामं होतातच. त्याच्यामुळे घरी पनीर केलेलं कधीही चांगलं. चला याची कट करून घेते आणि अर्थातच एवढ्या सगळ्या पनीरची मी आज भाजी करणार नाही आहे बरं का. थोडंसं शिल्लक राहील ते मी नंतर वापरेल. तुम्हाला जर या केटलची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेक करा. मला जेवढं पनीर लागेल तेवढं मी आत्ता वापरायला घेईल आणि बाकीचं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवेल. छान मस्त वड्या पडल्यात ना आणि त्याही मोठ्या मोठ्या.
चला तर आता भाजी करायची आहे, त्यामुळे मी हे पनीर अशा पद्धतीनं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. अशा पद्धतीनं फ्राय केल्यामुळे पनीरच्या भाजीची चव आणखीन जास्त वाढते. बेसिक मसाले काढून घेत आहे, ज्यामध्ये आहे हळद, लाल चटणी, कांदा लसूण मसाला आणि आपला स्पेशल असा गरम मसाला. तेलामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट. आलं लसणाचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आपण मगाशी जी पेस्ट तयार केलेली आहे ना, कांदा, टोमॅटो आणि काजू, ती पेस्ट टाकून घ्यायची आणि ती पेस्टसुद्धा छान अशा पद्धतीनं आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायची. टाकून घेतलेल्या पेस्टचा अशा पद्धतीनं रंग बदललेला आहे आणि आता यामध्ये हे मसाले टाकून घेऊयात आणि हे मसालेसुद्धा व्यवस्थित असे परतवून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आता मी याच्यामध्ये वाटाणासुद्धा थोडासा टाकून घेतला होता. वाटाणा या फोडणीमध्येच परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं. या पाण्याला छान तेल वरती येऊ द्यायचं, म्हणजे काय होतं, ज्याचा अर्थ असा होतो की आपली भाजी किंवा आपले जे मसाले आहेत ना खालचे, ते व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केलेलं आहे हे पनीर. अशा पद्धतीनं इथं आपली खूपच स्वादिष्ट अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. घ्या तुमचं जेवण आणि आता मी चालले, मला बाहेर काम आहे. सकाळ सकाळी एवढा मोठा पनीरचा घाट घालून आम्हाला आता बाहेर कुरडया करायच्या, माहिती आहे का? चालतं. आज आम्ही कुरडया घालणार आहेत आणि त्यासाठी इथं आईंनी हा जो रात्री आपण निथळायला ठेवला होता ना चीक, तो इथं पातेल्यात काढून घेतलेला आहे. तर एवढा आमचा चीक झालाय आणि एवढ्यासाठी आपण गहू किती टाकले होते आई? 6 किलो गहू टाकले होते आणि त्याचा एवढा चीक तयार झाला. या दोन्ही पातेल्यातला चीकच आहे. इथं खसखस आणि मीठ आणि इथं पाण्याला उकळी आली. काय सईने आज कशासाठी सुट्टी घेतली? चिक खायसाठी. आणि असं असतं का कुठं सांगा? कोण कोण चिक खाण्यासाठी सुट्टी घेतं सांगा? जा पातीला धरायला कपडे आण 2. मम्मा शुद्ध मराठी सोडायला काय म्हणते सांगू का? खाता सोडा. खाली बघा जरा चिकाच्या पातेल्यांकडे. बघा स्पीड कमी जास्त नाही. दुसरं होतं का झालं? नाही आणखीन चिक आहे आई. थांब रे रानू. थांब रानू. मग थांब. चिकाच्या गडबडीत कोण ऐकायचंय? गटून पातळाला पाणी वता येईल, गट झाला तर, पण ती गुंजा होऊ नाही तर. आता माझा उद्या हटून द्या. तवा आणा. ते लागलं लाल पडायला खाली. तवा आहे का? तवा हाय आणायला गेली से. असते. शिजलाय का चिक? आज बघा चुलीवरती हार पडलाय, त्याच्यामुळे आम्ही वांगी भाजायला काढलेत. आईंचा चिक आणखीन शिजतोय आणि रानूची आंघोळ झाली, होय की नाही रानू? इकडे बघ. हाय हॅलो कर रानू. अरे इकडून जा की. जा. रानूला त्या बाबांनी खायला आणले. आईनी आहे ना एक कुरडई मगाशी घालून बघितली खरं तर, की चीक शिजलाय का नाही हे बघण्यासाठी. तर थोडीशी अशी होत होती आणि त्याच्यानंतर बराच वेळ चीक शिजू दिलेला आहे आणि आता आम्ही कुरडया घालायला घेणार आहोत. हे अशा पद्धतीनं खाली बेडशीट अंतरले आणि त्याच्यावरती हा कागद, त्या कोपऱ्यामध्ये एक कागद टाकावं लागला. कुरड्या किती होतात त्या अंदाजानुसार परत कागद टाकायचा. हे बघा आमची पाटलीन बाई. चिकासाठी मी काही पण
करणार हाय. ही त्यासाठी तिथं बसली माहितीये का, हिला चिक आवडतो. तुम्हाला नाही आवडत? मला तुझ्या एवढा नाही आवडत. आणि हिला एक ही एक नंबर आणि ही 2 नंबर चिक खाण्यात. नाही अजिबात नाही एवढं पाणी फुटलं तरी. कलरच्या पण करायच्यात नाही आपल्याला. हो तिथे मग आले वाजणार निघतच नाही कसं कस काय रानू तुला घालायच्यात काय? सहीच रक बस टाइमपास होतो, चिक गार होतो परत. हो हो परत मला मग मी वारा होतो. शेवग्यात आवाज येतोय. ऐकी राधा जाबून भरायचं. गरम गरम बघायचं गरम गरम भरलं तिला फिरायला जायचं, फिरायला घेऊन जाय ना तू तिला. तू फिरायला गेला नाही होय तू? सानू काय करते ग? सानूला जमतंय का? अरे ते काम करते, तू कुठं चाल म्हणते? शेव वापरत ना, वर्षात नाही एकदा आलेलं. प्लेट बरोबर तर दिवस तुम्ही बघू शकता, दिवस कुठनं कुठं आलेला आहे. म्हणजे इकडं जे सगळं ऊन होतं की नाही ह्या कुरडयांवरती, ते सगळं गेलेलं आहे. सावली आलेली आहे. 4-4:30चा दरम्यान झालेला आहे. तुम्ही तर बघू शकता. हे ना कुरडया केल्यानंतर अशा झाकून ठेवल्या होत्या माहिती आहे का. एकतर आम्ही खाली उन्हाळ काम करतच नाही, आमचं सगळं उन्हाळ काम वरतीच असतं. आणि पण कुरडईचं कसं होतं, ते चिकाचा ते खूप राडा असतो, ते गार होतो, तर त्यामुळे इथं घातल्या. आणि ह्या दोघी सकाळी पण चिक खात होत्या आणि आता काय खात आहेत, आता कुरडया खात आहेत. ह्यांच्यासाठीच खरं तर झाकून ठेवलेलं माहिती आहे का. आणि ह्या चांगल्या फटकलेल्या आहेत. आता ह्या काढायच्या, पाटीमध्ये भरायच्या आणि उद्याच्याला उन्हात टाकायच्या. तिकडून काढ. इकडे ह्या ओढणी खाली कलरच्यात माहिती आहे का. सही ती ओढणी काढ ग, पिवळा कलर केलेला आहे. हा जागा नाही पुरली त्यामुळं. छान छान छान. सगळे माझेच आहेत. तरी मी ती जी शेव आहे ना, त्याला कडेच्या ज्या तार आहेत की नाही, त्यामुळे ओके एक्स्ट्राचं निघतं. काय चालू आहे? मी तेच म्हणलं शितू डायरेक्ट सगळं संपलं. बघ आमच्या किती राहिल्या शितू. मेकअप थापून आलीस तू. मेकअप का हात त्यालाच मेकअप म्हणजे. ए आता शितू कशी दिसते सांगा. शितू तशी ऑल टाइम दिखणीच आहे, म्हणूनच लय शायनिंग हाणती ती. आणि तुझी गँग कुठं सोडली ग? झोपली आहे म्हणून तर आव काय कळना, काही वल्ल्याच खाल्लं. होय अगं होय ना, बघ कशा काढल्या तर. तेच करत आमच्या बघा कुरड्या किती झाल्यात, आणखीन एवढ्या सगळ्या राहिल्यात. चिकातले काढू. अगं त्याच्यावरच तर जास्तच ही झाले, ह्याच्यावरच निघतंय. इथं सावली जास्त म्हणजे पटकन आली, इथं ऊन जास्त वेळ राहिलं नाही. तुम्हाला सांगू का आमची गंमत काय झाली आहे. आमच्यात ना विटा येऊन पडल्यात, कच येऊन पडली आहे, आणखीन काय तर सिमेंट. हां सिमेंट आलेलं आहे, पण आम्हाला कामाला माणूसच सापडत नाही.
कसं आहे, अगोदर ती माणसं पण बघितली पाहिजेत, पण ते कसं होतं म्हणजे गवंडी काम करणाऱ्यांचे खूप कामं चाललेले असतात एकाच वेळेस, तर त्याच्यामुळे मग असं ते लवकर आपल्याला सापडत नाहीत. आपलं एकदा सामान सगळं रेडी असलं की नाही, मग ते जेव्हा त्यांना वेळ आहे त्यानुसार ते येतात आणि करून जातात. तर त्याच्यामुळे खूप जणांना खरं तर विचारलेले, पण म्हणजे नाही का बऱ्याच जणांची कामच सुरू आहेत, सगळीकडे कामच सुरू आहेत, तर त्याच्यामुळे, आणि आमचं काम छोटंसंच आहे ना, तर त्याच्यामुळे पण मग माणसं सापडत नाहीत असं होतं, कारण की त्या लोकांना मोठी मोठी कामं परवडतात. आता इथं आमचा चहाचा टायमिंग झालेला आहे आणि सई आहे ना, चहासोबत कोण क्रीमचं बिस्किट खातं का? मी खाते. आम्ही नाही खात. गेल्या वेळेस आहे ना, सईला खूप कमी मार्क्स पडले, त्याच्यामुळे ह्या वेळेस आम्ही ठरवलेले आहे. हो की नाही सई? सईचा कॉन्फिडन्स बघा, सई किती नंबर येणार? जायचं म्हणे पहिला येऊ दे, नाही दुसरा चालेल, तिसरा तरी या, चौथा तरी या, नाही पाचवा तरी या. कारण की मी 5 वर्षाच्या आतमध्ये नंबर आणला, मला डॉल घेऊन देणार मम्मा. कुठली डॉल? लाबुबू. लाबुबू मात्र माहिती नाही कसलं लाबुबू. काय झालं, त्याच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये तिनं खूप छान केलं, म्हणून मी म्हणलं आता बहुतेक तिचा अभ्यास घेण्याची गरज नाही, म्हणून मी गेल्या सेमिस्टरला तिचा अभ्यास खरंच घेतला नव्हता. मग मला कळलं की अभ्यास घेण्याची किती गरज आहे, म्हणून मी आता परत घ्यायला लागले. चला तर मग परत भेटूयात एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.